तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 3 दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत। नागपूर, नांदेड, मुंबईतल्या कार्यक्रमांना ते उपस्थित राहतील। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यांच्या दौऱ्याला महत्त्व आहे। नागपूरमधल्या कॅन्सर इन्स्टिट्यूटसह नांदेडमधील शंकरराव चव्हाण मेमोरियल इथल्या कार्यक्रमांमध्ये शहांची विशेष उपस्थिती असेल। मुंबईतल्या मुंबई विद्यापीठ आणि माधवबाग मंदिराच्या कार्यक्रमांमध्ये सुद्धा शहा उपस्थित राहणार आहे। तर आपले प्रतिनिधी ओम देशमुख हे सध्या आपल्या सोबत आहेत। ओम, अमित शहा 3 दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहे। अर्थातच भरगच्च कार्यक्रम आहेत त्यांचे, मात्र सध्याच्या राजकीय परिस्थितीत अमित शहांच्या या दौऱ्याला कसं महत्त्व आहे? मनश्री, खरं तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या संदर्भातल्या हालचाली सुरू झालेल्या असतानाच अमित शहा 3 दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत। मुंबई, नागपूर आणि नांदेड अशा 3 ठिकाणी अमित शहा जाहीर कार्यक्रम आहेत। परंतु सर्वात महत्त्वाचा कार्यक्रम म्हणजे नांदेडमध्ये मराठवाड्यातील मंडल अध्यक्ष ज्यांची नव्यानच नेमणूक झाली आहे त्या मंडल अध्यक्षांशी अमित शहा जाहीर सभेच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत। त्यासोबतच नागपुरातल्या नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट मधल्या एका कार्यक्रमाला ते उपस्थित राहतील। त्यासोबतच नागपूर जिल्ह्यातील कामठी या मतदारसंघात एक छोटा कार्यक्रम आहे, त्याला देखील ते हजेरी लावणार आहेत। शंकरराव चव्हाण मेमोरियल जे नांदेडमध्ये आहे, अशोक चव्हाणांच्या वतीनं तो कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय, त्याला त्यांची उपस्थिती असेल। मुंबईमध्ये 2 महत्त्वाचे कार्यक्रम आहेत। मुंबई विद्यापीठाचा एक कार्यक्रम आहे आणि माधवबाग मंदिराच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं ते हजेरी लावणार आहेत। एकंदरच हा दौरा जरी वर्गच असला तरी तो सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत। 26 तारखेला अमित शहा मुंबईत मुक्कामी असणार आहेत। सह्याद्री अतिथीगृहावर त्यांचा मुक्काम असेल। त्यावेळेला महायुतीतल्या नेत्यांशी ते संवाद देखील साधू शकतात अशी देखील माहिती मिळते। या संवादाच्या दरम्यान महायुतीतल्या एकंदर घडामोडींवर ते चर्चा करतील आणि एकंदरच जे काही मुद्दे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत त्यावर सुद्धा अमित शहा या नेत्यांशी संवाद साधतील असे देखील कळते। त्यामुळे येत्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून अमित शहांचा हा दौरा राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय। मनश्री, धन्यवाद ओम दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।